एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। एमपीएससी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील सगळ्यात मोठी अपडेट। 6 आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेली आहे आणि यात एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। एक क्लास चालक आणि विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी एनडीटीव्ही मराठीवर। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। ऋतिक, काय अधिकची माहिती आपल्याकडे? नक्कीच आपण बघतोय की मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण की थेट एमपीएससी जे अधिकारी आहेत त्यांनाच या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि एक कोचिंग सेंटर चालक देखील आहे आणि दुसरा काही विद्यार्थ्यांचे नातेवाईक देखील आहेत, त्यांना या प्रकरणी आता अटक केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली असून आपण काल बघितलं तर एमपीएससीची जी परीक्षा झाली होती ड्रग इन्स्पेक्टरची, काल ती रद्द करण्यात आलेली आहे आणि आज आपण बघितलं तर गुन्हे शाखेनं हा कारवाईचा बडगा उगारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आता हे 3 अधिकारी कोण, यांचा नेमका या पेपर फुटीमध्ये काय रोल होत आहे काही दिवसात आपल्याला समोर येईल। निश्चितच ऋतिक, या बातमीवर लक्ष ठेवून असा या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। एमपीएससी ड्रग्ज निरीक्षक परीक्षा प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय। 6 आरोपींना मुंबई गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे आणि यात एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि एक क्लास चालक आणि सोबतच एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। एमपीएससी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय। मुंबई गुन्हे शाखेकडनं आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आता ते 6 आरोपी कोण असा सुद्धा लवकरच उलगडा होईल। दरम्यान आपण बघतोय त्यात एका क्लास चालकाचा देखील समावेश आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणात एमपीएससीचे क्लासेस चालतात आणि त्यातीलच एका क्लास चालकाचा यात समावेश आणि एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्या एका विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। मात्र या आरोपींमध्ये एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचं कळतंय।